सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे वातावरणातली थंडी कमी होऊन उष्णता वातावरणातली वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये सुद्धा उष्णता वाढायला लागते. त्यामुळे ज्यांना पित्ताचे प्रॉब्लेम्स आहेत, अंगावरती पित्तगांध्या उठतात, हातापायांची जळजळ होते किंवा ऍसिडिटी किंवा पचनाचे संबंधित जे काही आजार आहेत ना, ते येत्या पुढील काळामध्ये ते वाढू शकतात. कारण आता कसं होतं की थंडीमध्ये पचनशक्ती चांगली असते, शरीराची व्याधिकार क्षमता सुद्धा आता हिवाळ्यामध्ये चांगली असते, शरीराची ताकद चांगली असते आणि उष्ण तिखट तेलकट किंवा थोडं मसालेदार पदार्थ खाल्ले तरी थंडीमुळे ते व्यवस्थित पचतात. पण ह्याच्यानंतरचा जो काळ आहे, कारण सूर्य आता मकर राशीत प्रवेश केल्यामुळे उत्तरायण चालू होतं आणि ह्या काळामध्ये शरीराची व्याधी प्रतिकार क्षमता असेल किंवा पचनशक्ती असेल ना, ही आता हळूहळू तुमची कमी होत असणार आहे. त्याच्यामुळे जे काही थंडीमध्ये तुम्ही उष्ण तिखट तेलकट असं काही अंगीकारलं असेल तर ते तुम्हाला हळूहळू कमी करत येणारा पुढील जो काही सीझन आहे म्हणजे उन्हाळ्याचा काळ असेल तर त्याच्यानुसार तुमची दिनचर्या आता थोडी चेंज केली पाहिजे. म्हणजे पुढील येणारा उन्हाळा जो आहे किंवा त्याच्यामुळे होणारे उष्णतेचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला थोडे कमी प्रमाणात होतील. तर हा जो काही एक ऋतुकाळ किंवा एखादा आपण म्हणतो वातावरण चेंज होतं किंवा एखादा ऋतू चेंज होतो आणि येणारा पुढला जो ऋतू आहे तर त्याच्यामधला एक संधी काळ असतो, त्याला आयुर्वेदामध्ये ऋतुकाळ म्हणतात. आणि हा ऋतुकाळ 15 दिवसाचा असतो. म्हणजे आता हिवाळा संपलाय आणि आता उन्हाळा चालू होणार आहे, तर त्याच्यामधला जो काही पिरियड असतो जो आत्ता चालू आहे की ज्याच्यामध्ये थोडी थंडी किंवा थोडी उष्णता अशा प्रकारचं मिश्र असं वातावरण असतं. तर ह्या ऋतुकाळामध्ये किंवा हा ऋतुकाळ 15 दिवसाचा असतो आणि ह्याच्यामध्ये ना शरीर अगदी ह्या येणाऱ्या वातावरणाला ना ऍडजस्ट करत असतं. त्यामुळे हा 15 दिवसाचा काळ तुमची इम्युनिटी थोडीशी ना डिक्लाइन झालेली असते किंवा कमकुवत झालेली असते किंवा पचनशक्ती सुद्धा तुमची कमकुवत झालेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढंच खाणं किंवा उष्णता होत असेल तर उष्ण तिखट तेलकट हे पदार्थ कमी करणं खूप गरजेचं आहे. जर हा ऋतुकाळ किंवा येणारा जो ऋतू आहे तर त्याच्यानुसार जर तुम्ही तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये तुमची इम्युनिटी चांगली राहून तुमची पचनशक्ती व्यवस्थित राहून तुम्हाला पचनासंबंधीचे आजार होणार नाही.